आझाद मैदानावर मराठा बांधव येण्यास सुरुवात झाली आहे। खबरदारी करता तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरात ठेवण्यात आलेला आहे। आझाद मैदानात जमलेल्या आंदोलकांकडून घोषणाबाजी होतीये। आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। ओबीसी मधून आम्हाला 10% आरक्षण द्या यासाठी गेले अनेक दिवस अनेक वर्ष खरं तर मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत आणि आज गणेश उत्सवाच्या निमित्ताने किंवा गणेश उत्सवाच्या वेळेत ते आज आझाद मैदान इथे धडकणार असल्याची माहिती मिळते। खरं तर ते सध्या शिवनेरीला आहेत। उद्या त्यांचं हे उपोषण होणार आहे। एक दिवसाची जी परमिशन आहे ती पोलिसांनी त्यांना दिलेली आहे। मात्र त्यानंतर देखील आज सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटणार असल्याची माहिती मिळते। मात्र त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यातले काही कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत। नेमकं आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। नेमके दादा कुठे आहेत? दादा आता शिवनेरीवर पोहोचलेले आहेत। दादा दर्शन घेऊन थोड्याच वेळात मुंबईकडे रवाना होणार आहेत। त्यामुळे आम्ही आझाद मैदानाला आलेलो आहोत। दादाने सांगितलेलं आझाद मैदानावर उपोषण होणार, मुंबई जाम होणार, त्यामुळे आम्ही डायरेक्ट आझाद मैदानाला आलेलो आहोत। मुंबईमध्ये 2 दिवसामध्ये किती पब्लिक राहणार याची काही शक्यता लावू शकत नाही आपण। आम्हाला गणपती म्हणजे दादा दिसू लागला, कारण की आम्हाला गणपती म्हणजे दादा जे काय असेल ते दादाचा आमचा सण आम्ही पुढच्या वर्षी धूमधडाक्यात साजरा करू। फक्त आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे म्हणजे या पाहिजे। वर्षी आम्हाला गुलालीतून घेऊन जायचं आहे आणि पुढच्या वर्षी आम्हाला आरक्षण 100% तर भेटणारच आहे। कोर्टाने मान्यता देऊ व ना देऊ, पण आम्हाला इथून जायच्या वेळेस आमचा गुलाल आम्हाला अंगावरती उधळून जायचाच आहे मुंबईवरनं। नक्कीच सर, आपण बघतोय एकंदरीतच की सध्या हे लोक इथे येऊन पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। आंदोलकांना आझाद मैदानात या असं पोलिसांनी सूचना दिलेल्या आहेत। मात्र तोपर्यंत आझाद मैदान सध्या बंद असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।